अगदी लहान मुलांना सुद्धा जमेल इतका सोपा उन्हाळी वाळवणाचा पदार्थ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा पदार्थ आहे रव्याचे पळीपापड. बघा, सगळ्यात आधी तर रवा घ्यायचा, 2 वाटी मी घेतलेला आहे आणि तो छानपैकी गाळून घेऊन स्वच्छ करून घेतला आहे. आता 2 वाटीला 10 वाटी पाणी लागणार आहे, म्हणून गंजामध्ये 10 वाटी पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये थोडासा पापड खारा टाकायचा आणि चवीनुसार मीठसुद्धा घालायचं. याला छानपैकी एकच उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं करत रवा टाकत जायचं आणि कंटिन्यू स्टीर करत जायचं, म्हणजे त्याचे गोळे होणार नाही. हे मिश्रण शिजत असताना तर तुम्हाला वाटलं की खूप जास्त घट्ट होत आहे, तर यामध्ये गरम पाणी टाकून याची व्यवस्थित पोरिंग अशी कन्सिस्टन्सी तुम्ही करून घ्यायची. जेव्हा पडीवर पापड असं जे मिश्रण आहे थांबायला लागतं, तेव्हा समजून जायचं की मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे. आणि हे मिश्रण बऱ्यापैकी थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये जिरं ॲड करायचं, नाहीतर तुमच्या पापडाला लालसर असा रंग सुटतो. ही एक महत्त्वाची टीप आहे. मी पण थोडी घाई केली पहिल्याच वेळेस, माझे हे पापड वगैरे बनवायची वेळ आहे, त्याच्यामुळे थोडा कलर माझा लालसर असा आला. आणि तुम्हाला जर याचमध्ये तिखट पापड बनवायचे असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स आणि सांबार टाकू शकता, त्याने तिखट असे पळीपापड तयार होतात. मग काय, त्या दिवशी फार ऊन होती म्हणून मस्तपैकी पॉलिथिनवर थोडंसं तेल आणि पाणी मिक्स करून लावून घेतलं आणि त्यावर पटापट पळीपापड टाकून घेतले. एका पळीमध्ये 2 पापड ॲडजस्ट होत होते. मग विनिशाने पण तिचा हात मोकळा करूनच घेतला थोडासा. आणि याच्यानंतर किचन वगैरे क्लीन करून घेतली, कारण की एकही पदार्थ थोडा एक्स्ट्रा बनवतो म्हटलं की भांडे आणि सगळं काही खूप जास्त निघतं. तर ते सगळं आवरून घेतलं. विनिशासोबत थोडाफार टाईम स्पेंड केला आणि एवढ्या गडबडीत मी विसरून गेली होती की मी मशीनला कपडे लावलेले म्हणून. रात्री मला आठवलं ते, तर कपडे वगैरे सुकवून घेतले रात्रीला. आणि त्याच्यानंतर त्या दिवशी मी बीटाची जे तुम्हाला कलर दाखवला होता बनवून, त्याच्यातलं बीट उरलेलं होतं, तर त्याच्यात छानपैकी बेसन मिक्स करून फेस पॅक लावून घेतला. आणि हा आहे रव्याच्या पळीपापडांचा रिझल्ट, जो की मी होळीच्या दिवशी तळून पण बघितला. खूप छान आणि टेस्टी झाले होते. जय गजानन माऊली. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.